नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण शेवग्याच्या शेंगाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी सोपी आहे, सगळ्यांना आवडेल असाच हा आमटीचा प्रकार आहे बरं का। ह्याला लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे। कांदा, टोमॅटो, आले लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि तुरीची डाळ आणि शेंगा या दोन्ही पण मी शिजवून घेतलेले आहेत। आता इथे तेल तापलेलं आहे, जिरे, मोहरी आणि हिंग घालून झालेलं आहे। आता आले लसूणची पेस्ट घालू आणि आता यावर कढीपत्ता टाकून घेऊ। कढीपत्ता परतल्यानंतर आपण कांदा घालून घेऊ। आमटीचे बरेच प्रकार आहे, कांद्याची आमटी, लसणाची आमटी, चिंच गुळाची आमटी, मुगाच्या डाळीची आमटी, उडदाच्या डाळीची आमटी, त्यातीलच हा एक प्रकार आज आपण बनवतोय शेवग्याच्या शेंगाची आमटी। चवीला खूप अप्रतिम लागते बरं का। कांदा फार लाल होऊ द्यायचा नाही। आता आपण लाल मिरची पावडर आणि हळद टाकून घेतलेली आहे, थोडी कसुरी मेथी घातलेली आहे। लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार घ्यायची, जरा झणझणीतच छान लागते। आता आपलं हे परतून झालेलं आहे, यावर आता टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये आपण थोडे मसाले घालू। शेवग्याच्या शेंगा थोड्या सोलून घ्यायच्या आणि त्याचे 2 ते 3 इंचाचे काप करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये थोडं मीठ आणि हळद घालायची आणि उकळून घ्यायचे चांगले, शिजेपर्यंत उकळायचे। त्यानंतर ते सूपसुद्धा आपण पिऊ शकतो, खूप अप्रतिम सूप असते याचं, पौष्टिकसुद्धा आहे, लहान मुलांसाठी सुद्धा चांगलं आहे। टोमॅटो परतून झालेला आहे, त्यामध्ये थोडा गरम मसाला आणि धना पावडर घालून झालेली आहे। आता थोडं परतल्यानंतर आपण यामध्ये आपल्या शेवग्याच्या शेंगा घालून घेऊ। सर्व साहित्य एकत्र झाल्यानंतर आपल्या भाजीला छान चव येईल, त्यासाठी हे आपले मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे। यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊ। आता थोडं पाणी घालून आपण परत शिजू देऊ। पाणी घातल्यामुळे आपले टोमॅटो चांगले नरम होतील आणि याला तेल सुटल्यानंतर आपण शेंगा घालून घेऊ। आता मसाल्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये शेवग्याच्या उकडून घेतलेल्या शेंगा घालणार आहोत। या शेंगा परतून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही 1 वाटी पाणी घालून अशी सुद्धा भाजी वापरू शकता। ही भाजी सुद्धा छान लागते चवीला, पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता। तुरीच्या डाळीमध्ये मी शेंगदाणे सुद्धा घालून घेतलेले होते, त्यामुळे ते सुद्धा नरम झालेले आहेत। तसेच त्यामध्ये हळद आणि हिंग हे घालून घेतलेले असल्यामुळे वरणाला खूप छान चव आलेली आहे। हिंग घातल्यामुळे आपल्या वरणाला चांगली चव तर येतेच, शिवाय आपल्याला जो ॲसिडिटीचा त्रास होतो तो सुद्धा होत नाही। तुरीची डाळ शिजवताना नेहमी हिंगाचा वापर केला पाहिजे, त्यामुळे आपल्याला पचनाचा त्रास होत नाही। आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं, पाणी गरमच घ्यायचं, त्यामुळे भाजीला चव चांगली राहते। चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगली दणकून उकळी काढायची। घट्ट वाटल्यास आपल्याला परत थोडं गरम पाणी घालून घेता येतं। आमटी थोडी पातळच चांगली लागते। त्या प्रकारे आपली शेवग्याच्या शेंगांपासून आमटी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। तसेच माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझे पहिलेचे व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।